हॅलो फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी जो कोणी विद्यार्थी अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये असेल आणि अभ्यास करत असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हाय आपला जे लेक्चर आहे तर हाय उपयोगी पडणार आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे लेक्चर शेवटपर्यंत पाहायचे, स्किप करायचं नाही आणि आपले जे लेक्चर आहेत तर ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरायचे नाहीत। आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये रिव्हिजन कशी करायची आहे आणि रिव्हिजन जर आपण मी सांगितल्याप्रमाणे जर केली तर तुम्ही कधीही वाचलेलं विसरणार नाही। तर त्यामुळे आपण हे रिव्हिजन करण्याच्या 6 ते 7 टिप्स असणार आहेत, तर त्या आपण पाहणार आहोत। त्या सर्वांनी त्या 7 टिप्स जर सर्व विद्यार्थ्यांनी पाळलेल्या तर नक्कीच तुम्ही जो काही अभ्यास करत असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, कोणत्याही विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर तो तुम्ही विसरणार नाहीत। कारण की प्रत्येक जो काही आपण विषय, कोणताही विषय घेतला तरी त्या विषयासाठी रिव्हिजन ही खूप महत्त्वाची असते आणि हीच रिव्हिजन कशी करायला हवी हे आज आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये। रिव्हिजन कशी करायला पाहिजे, आपला जे लेक्चर असणार आहे तर हे पूर्णतः रिव्हिजन वरतीच असणार आहे। ओके, रिव्हिजन कशी करायला पाहिजे याच्यामध्ये पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे पाहायचंय तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचंय पहा, पुस्तकं जे आहे, सर्व जर पुस्तक वाचत असतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या पुस्तकाचं वाचन केलेलं आहे, आपण ज्या चॅप्टरचं वाचन केलेलं आहे तर तो चॅप्टर वाचन केल्याच्या नंतर ते पुस्तक बंद करायचंय, तो चॅप्टर बंद करायचा आहे आणि आपण वाचलेला जो काही भाग असेल तर तो आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे आपल्याला पहिल्या पॉइंटमध्ये, आपल्याला रिव्हिजनमध्ये पहिल्यांदा काय करायचंय, पुस्तक बंद करायचंय। पुस्तक बंद करून जो आपण वाचलेला भाग आहे, बंद करून जो वाचलेला भाग आहे तर तो आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। काय करायचंय, तो भाग आठवणे, तो भाग काय करायचा आहे, आपल्याला आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आठवून मग तो पुन्हा आपल्याला लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे। काय करायचा आहे, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे पहा, आपल्याला काय करायचंय, जो आपण एखादा चॅप्टर घेतलेला आहे, कोणताही असू द्या, त्याचं तुम्ही वाचन केलेलं आहे, आता तुम्ही पूर्ण त्याचं कन्सेप्ट वगैरे वाचन वगैरे केलेलं असेल तर ते वाचन केल्याच्या नंतर पुस्तक बंद करायचं, थोडंसं चिंतन करायचं आहे, आपण काय काय वाचलेलं आहे तर ते काय करायचंय, विचार करायचा आहे। नंतर पुस्तक बंद करायचं, पुस्तक बंद केल्याच्या नंतर एक वही घ्यायची आणि त्या वहीवरती आपण जे जे काही वाचलेलं आहे तर तो लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण काय वाचन केलेलं आहे, आपल्या कोणत्या गोष्टी लक्षात राहिलेल्या आहेत, कोणते मुद्दे आपल्या लक्षात राहिलेली आहेत। अशा प्रकारे जर रिव्हिजन केली तर नक्कीच तुम्ही जो वाचलेला भाग आहे तर तो विसरणार नाहीत। ओके, त्यानंतर पहा, सेकंड तुम्हाला काय करायचंय, आपल्याला सेकंड काय करायचंय, जे आपण प्रत्येक विद्यार्थी काय करतो, घोकमपट्टी करत असतो, सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपल्याला घोकमपट्टीशिवाय जमत नाही। पण घोकमपट्टी करायची नाही, घोकमपट्टी करण्याचं बंद करायचंय आणि ज्या काही कन्सेप्ट असतात, ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट काय करायच्यात, व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत। काय करायच्यात, या ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या समजून घेऊन त्याचा अभ्यास करायचा आहे। कन्सेप्टचा समजून घेऊन तुम्ही जर कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या समजून घेऊन त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला घोकमपट्टी करायची गरज पडणार नाही। कारण की बरेच असे विद्यार्थी असतात पहा,
जे काय करत असतात, घोकंपट्टी करत असतात. आणि ती घोकंपट्टी केल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे काय होतो की आपण जो काही भाग घोकंपट्टीचा आहे तर तो काही कालावधीपर्यंत काय राहतो, लक्षात राहतो. म्हणजे 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, इतक्या दिवस लक्षात राहील. पण त्याच्यानंतर आपण ज्याचा अभ्यास केलेला आहे तो पाठ आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला घोकंपट्टी टाळायची आहे. आणि जे आपल्याला प्रत्येक जो मुद्दा आहे, जी प्रत्येक कन्सेप्ट आहे तर ती समजून घ्यायची आहे. आणि समजून घेऊन त्याचं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याची पुन्हा उजळणी करायची आहे. ओके. त्यानंतर पहा, थर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रिव्हिजन करत असताना जो विषय तुम्ही वाचलेला आहे तर तो विषय कोणाला तरी काय करायचा आहे, सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आलंय लक्षात? म्हणजे जो विषय तुम्ही काय केलेला आहे, ज्या विषयाचं तुम्ही वाचन केलेलं आहे, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तर त्या विषयाचा अभ्यास केलेला असेल, विषयाचा अभ्यास केला असेल तर तो अभ्यास केला असेल, ज्या विषयाचा अभ्यास केला असेल तो विषय काय करायचंय तुम्हाला, तो विषय तुमच्या कोणाला तरी, म्हणजे मित्र असतील किंवा घरातील कोणती व्यक्ती असतील तर तो विषय त्या दुसऱ्या कोणाला तरी काय करायचंय तुम्हाला, दुसऱ्याला सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजून सांगणे. जर ही गोष्ट तुम्ही जर वापरली ना, लक्षात राहू द्या. पहा, जे तुम्ही वाचन करत असता आणि तो जो काही वाचलेला भाग आहे, हे का खोडतंय काय माहिती प्रत्येक वेळेला. ओके. जो विषय तुम्ही वाचलेला आहे तो जर तुम्ही कोणाला तरी काय केला, सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा जर प्रयत्न केला, समजून सांगितला तर ते तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत, तो जो विषय तो तुमचा आणखी व्यवस्थित होऊन जातो आणि तो तुमच्या आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे ज्या ज्या भागाचं तुम्ही काय करताल, ज्या ज्या विषयाचं, ज्या ज्या चॅप्टरचं तुम्ही काय करताल, अभ्यास करत असताल, तर तो अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तो वाचन केलेला पाठ पुस्तक बंद करून काय करायचं आहे, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या कन्सेप्ट आहेत तर ते घोकंपट्टी न करता त्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्यात आणि त्याची पुन्हा उजळणी करायची, त्याचा पुन्हा अभ्यास करायचा आहे. घोकंपट्टी करायची नाहीये. त्यानंतर ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तो विषय काय करायचंय, दुसऱ्या कोणाला तरी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. असं जर केलं तर तुम्ही ज्या विषयाची, ज्या चॅप्टरची रिव्हिजन केलेली आहे तर तुमच्या अख्ख्या आयुष्यभर विसरणार नाही, मी सांगते तुम्हाला. ओके. अशा प्रकारे काय करायची, रिव्हिजन करायची आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय, चौथ्या याच्यामध्ये जो वाचलेला भाग आहे तर तो वाचलेला भाग काही तासांनी पुन्हा ते रिवाइज करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, पुन्हा आठवड्यानी, पुन्हा महिन्यांनी हा काय करायचा आहे, रिवाइज करत जायचा आहे. म्हणजे एखादा चॅप्टर आहे, एखादा काय चॅप्टर तुम्ही वाचलेला आहे, आज एखादा चॅप्टर वाचलेला आहे तर तोच चॅप्टर काय करायचं आहे, काही तासांनी काय करायची, त्याची रिव्हिजन करायची. काही तासांनी काय करायची, त्याची रिव्हिजन करायची. नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याची रिव्हिजन करायची. दुसऱ्या दिवशी केल्याच्या नंतर पुन्हा आठवड्याभराने त्याच्याकडे बघायचं, आठवड्याने त्यांची पुन्हा रिव्हिजन करायची. पुन्हा काय करायची, महिन्याने त्याची रिव्हिजन करायची. जर असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही जो काही चॅप्टर वाचलेला असेल, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर ते तुमच्या आयुष्यभरासाठी, म्हणजे तुम्ही परीक्षा होऊ द्या तुमची, तुम्ही पुढे कुठे काहीही करा, पण त्या गोष्टी तुमच्या जे मेंदूमध्ये फिट झालेल्या असतात त्या कधीही विसरणार नाहीत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. ओके. त्यानंतर पहा, नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करत असताना या तर 4 मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितल्या. ओके. याद्वारे तर तुम्ही नक्कीच हे करणार, पण
नेक्स्ट आणखी तुम्हाला रिव्हिजन जी आहे तर ही कशा प्रकारे करायची आहे, जी वाचलेली तुम्ही माहिती असेल तर ती माहिती काय करायची, शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शॉर्ट मध्ये म्हणजे काय की जी माहिती तुम्ही वाचलेली असेल, जो चॅप्टर तुम्ही वाचलेला असेल तर त्याचे चार्ट तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय करायचं आहे, त्याचे चार्ट तयार करा, चार्ट करा किंवा माइंड मॅप तयार करा, माइंड मॅप तयार करा. ओके, किंवा काय करा, डायग्राम काढा, ट्री डायग्राम वगैरे असतात. ओके, तशा प्रकारच्या ट्री डायग्राम वगैरे काढण्याचा प्रयत्न करा. ट्री डायग्राम असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकता तुम्ही, म्हणजे जे मॅप्स वगैरे असतात, नकाशे जे असतात तर ते नकाशांच्या द्वारे तुम्ही काय करू शकता, असे जे काही कन्सेप्ट आहेत किंवा जे तुम्ही वाचलेला भाग आहे तर तो शॉर्ट करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, म्हणजे जी वाचलेली माहिती असते तर ती लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही चार्टचा, माइंड मॅपचा किंवा ज्या ट्री डायग्राम असतात तर त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून तुम्ही जे काही वाचलेला भाग आहे तर तो वाचलेला भाग तुमच्या लक्षात राहील. आणि तुम्ही या जर जे चार्ट तुम्ही तयार केलेले आहेत किंवा माइंड मॅप केलेला आहे किंवा ज्या डायग्राम तुम्ही तयार केलेल्या आहेत तर त्या डायग्रामद्वारे तुम्ही लगेचच्या लगेच तुम्ही जो वाचलेला भाग आहे तुमच्या तो लक्षात येऊन जाईल आणि मग अशा प्रकारे तुम्ही तो जो पाठ आहे तर तो विसरणार नाहीत. ओके, आणि त्यानंतर पहा तुम्हाला काय करायचंय. आता हे तुम्हाला सांगितलं मी कशा प्रकारे काय रिवाइज करायचंय, कशा प्रकारे हे करायचंय, चार्ट्स वगैरे तयार करायचे असेल, माइंड मॅप असेल. त्यानंतर पहा, कधीच एक गोष्ट लक्षात राहू द्या, कधीही तासन तास एका ठिकाणी तुम्ही जर एकाच विषयाचा अभ्यास करत असाल तर तो करायचा टाळायचा आहे. म्हणजे तासन तास काय करायचं, एकाच विषय तुम्ही एखादा विषय घेतलाय, तुम्ही जरूर अभ्यास करा त्या विषयाचा, पण थोडासा मध्ये मध्ये ब्रेक घेत जा. नाही तर तुम्ही बसलायत, सकाळी 9 वाजता बसलाय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, अरे तुमच्या काहीच डोक्यात राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करत असता त्यावेळेला काय करायचे, मधून मधून तुम्हाला छोटे छोटे ब्रेक घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सलग काय करत असता, एकाच विषयाचा अभ्यास करता, सलग एकाच विषयाचा जर अभ्यास करत असताल, एकाच विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असताल तर काय करायचंय, तुम्हाला मध्ये मध्ये गॅप घ्यायचा आहे, ब्रेक घ्यायचा आहे. काय करायचं आहे, मध्ये मध्ये थोड्या थोड्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे, ब्रेक घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही आणि वाचलेला जो पार्ट आहे, तुम्ही ज्याचं वाचन करतायत तर ते तुम्हाला बोरिंग वाटणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येऊन जाईल. सलग कोणत्याही विषयाचं वाचन करायचं नाही, थोडासा मध्ये मध्ये काय करत जायचंय, ब्रेक घेत जायचा आहे. ओके, अशा प्रकारे जर तुम्ही काय केला, अभ्यास जर केला तर नक्कीच तुम्ही जो वाचन केलेला पाठ असेल तर तो तुमचा विसरणार नाही. त्याचबरोबर शेवटचा आणि लास्टची टिप्स म्हणजे ज्या भागाचं तुम्ही वाचन केलेलं आहे तर त्या भागावरती काय करायचंय, त्या भागावरती तुम्हाला स्वतःहून काय करायचे, प्रश्न तयार करायचे. त्या भागावरती स्वतः काय करायचे, स्वतः प्रश्न तयार करायचेत. काय तयार करायचेत, प्रश्न तयार करायचे आहेत. जेवढे तुम्हाला प्रश्न तयार करता येतील तेवढे तुम्हाला काय करायचे, प्रश्न तयार करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही जर स्वतः त्या भागावरती जास्तीत जास्त प्रश्न जर तयार केले तर ते तुमचे प्रश्न आणि त्याचा आन्सर तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे जर जो भाग तुम्ही वाचलेला असेल, ज्या विषय तुम्ही वाचलेला असेल तर स्वतःहून त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याचे आन्सर तुम्ही शोधायचे आहेत. त्याचबरोबर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, याच्यामध्ये पहा, मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात तर त्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायच्या आहेत. मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील
तर त्या सुद्धा सोडवायच्या आहेत. जर मागील वर्षाच्या तुम्ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडल्या तर त्याचाही फायदा तुम्हाला हे रिव्हिजन करण्यासाठी होऊ शकतो आणि होतच असतो. त्यामुळे पहा, सर्वांनी ज्या मी तुम्हाला आता रिव्हिजन करण्याच्या जेवढ्या काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित रिव्हिजन जर दिली, इथून पुढेही तुम्ही आता सगळं तुमचा सिलेबस झालेला असेल, तुमचं वाचन वगैरे झालेलं असेल, रिव्हिजन करायचे असेल तर नक्कीच या 7 ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या प्रकारे तुम्ही रिव्हिजन करा. या प्रकारे जर तुम्ही रिव्हिजन केलं तर नक्कीच तुम्ही वाचलेला भाग जो आहे तर तो कधीही विसरला जाणार नाही. हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे जो अभ्यास करत असणार आहे. त्यासाठी हे रिव्हिजन हे खूप महत्त्वाचे असणार आहे. ओके, सर्वांनी अशा प्रकारेच रिव्हिजन करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये टॉप करताल आणि तुमचं अभ्यास केलेला विसरणार नाही. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय बाय.